नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज मी तुमच्यासाठी अगदी विस्मरणात गेलेला एक आजीपंजीच्या काळातला पदार्थ तुम्हाला मी दाखवणार आहे। तर हा आपला गव्हाच्या कोंड्यापासून हा पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर गव्हाचा कोंडा कसा काढायचा, तर गहू आपल्याला 3 दिवस भिजत घालायचे आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला दळून घ्यायचे आहे मिक्सरला आणि त्यानंतर त्याचा चीक वेगळा करायचा आणि कोंडा वेगळा करायचा। पण हा जो कोंडा वापरायचा आहे ना आपल्याला, तर दुसऱ्या पाण्याने धुतलेलाच कोंडा आपल्याला ह्या पदार्थासाठी वापरायचा आहे। 3-4 वेळा धुतलेला अजिबात वापरायचा नाही, कारण त्यामधला कस सगळा निघून जातो। म्हणून 2 पाण्याने फक्त धुवायचा आणि तो जो चीक निघतो ना, तो तुम्ही त्याच्या कुरड्या करू शकता किंवा तुम्ही खायलाही वापरू शकता। तर कुरड्यांसाठी आपण जेव्हा भिजत घालतो ना, तेव्हा असा कोंडा निघतो। आता त्यामध्ये मी इथे 2-3 चमचे मुगाची डाळ भिजत घातली होती, एक अर्धा तास, आणि ती यामध्ये टाकून घ्यायची आहे। याऐवजी तुम्ही चण्याची डाळसुद्धा वापरू शकता। एक कांदा घेतलेला आहे, एक अगदी बारीक चिरून घेतलेला टमॅटो घेतलेला आहे। तर बीडकडचे लोक हा पदार्थ जास्त करून करतात। लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, तर भरपूर घ्यायचा, कारण हा जो पदार्थ आपण बनवणार आहोत तो तिखटच चांगला लागतो। भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे, तर एक वाटीभर मी कोथिंबीर घेतलेली आहे। आणि थोडासा इथे मी कढीपत्तासुद्धा अगदी बारीक कोवळा कढीपत्ता घेतला होता, तो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे। आणि मी हिरव्या मिरच्या पण घेतल्या आहे आणि थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकलेलं आहे, 2 चमचे। तर हे जास्त नाही तिखट, पण कलर याने छान येईल आणि चवही चांगली लागते। आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची कलरसाठी, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला पाण्याचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही आणि 1 चमचा आपल्याला इथे तेल वापरायचं आहे। अशा पद्धतीने आता इथे हे पीठ आहे ना आपल्याला मळून घ्यायचं आहे, सगळं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर तुम्हाला जर कुठली डाळ जर वापरायची नसेल, तर इथे थोडंसं तुम्ही ज्वारीचं किंवा तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा बेसन पीठसुद्धा वापरू शकता। तर अशा पद्धतीने बघा, आपलं अजून यामध्ये थोडंसं पाणी आहे ना, तर याला पाणी भरपूर असतं। तर यामध्ये आपल्याला थोडंसं ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे, पण थोडं थोडं करून टाकायचं। सुरुवातीलाच आपल्याला पीठ टाकायचं नाही। तर ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही भाजणीचं पीठ, बेसन पीठ, कुठलंही पीठ वापरू शकता। तर अशा प्रकारे आता इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीचं पीठ आपल्याला हवं आहे, जसे आपल्याला याचे मुटके बांधता येईल ना, अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ हवं आहे। तर आता मी तुम्हाला इथे 2 पद्धतीचे मुटके बनवून दाखवणार आहे। तर पूर्वीच्या काळी आपल्या आजी अशाच बनवायच्या, कारण ह्या कोंड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतं, जीवनसत्व असतं आणि आपण ते टाकूनच देतो ना। तर आता एका चाळणीला आपण तेल लावून घेऊ थोडं, आणि त्या चाळणीमध्येच आपल्याला हे उकडून घ्यायचे आहे। ज्या चाळणीत तुम्हाला उकडायचे आहे त्यात लगेच तेल लावून घ्यायचं आणि त्यात आपल्याला टाकून घ्यायचे आहे। तर आधी तुम्हाला मी गोल बनवून दाखवणार आहे नंतर, आणि मुटक्याच्या साईजचे पण हे दोन्ही पद्धतीचे मुटके तुम्ही बनवू शकता, जे तुम्हाला सोपं वाटेल ते। असे मुठीत करून बनवतात म्हणून याला मुटके म्हणले जातात। तर अशा पद्धतीने आपण आता पूर्ण एक चाळणीभर मी बनवून घेतलेले आहे लांबसारखे, आणि आता तुम्हाला मुठीत पकडून असे पंजाच्या साईडने ते सुद्धा बनवून दाखवणार आहे। पाणी याला इकडे उकळी आणायला ठेवली होती आधीच, कढईत पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यावर चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 10 ते 12 मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे, कारण कोंडा असल्यामुळे थोडासा शिजायला वेळ लागतो। आता हे उरलेलं शिल्लक पीठ आहे ना, तर त्याचे वेगळ्या पद्धतीचे मी तुम्हाला मुटके बनवून दाखवणार आहे। असे मुठीत पकडायचे अशी, आणि असा त्याला मुठीचा आकार द्यायचा आहे, म्हणून बरेच लोक त्याला मुठेसुद्धा म्हणतात। तर अशा पद्धतीने उरलेच्या याचे पण आपण हे करून ठेवूया। असे तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवून हवे तेव्हा गरम करून हे खाऊ शकता। तर अशा पद्धतीचे हे आपल्या दुसऱ्या चाळणीत पण बनवून झाले आहे, हे सुद्धा आपण उकडून घेऊया त्याच पद्धतीने। हे पण आपल्याला 10-12 मिनटं उकडून घ्यायचे आहे। तर बघा, उकडून झालेले आहे, कलरही खूप सुंदर आलेला आहे। अगदी जे प्रमाण टाकलेलं आहे ते अगदी परफेक्ट झालं आहे। सुरी टाकून बघायची, सुरी कोरडी आली की समजायचे आपले
मुटके हे उकडलेले आहेत. तर आता इथे मुटके आपले उकडून झालेले आहे. आणि असा आपला कोंडा शिल्लक राहतो ना जेव्हा आपण कुरडया करतो ना, तर तो वाळवून ठेवायचा आणि नंतर वाळवलेला कोंडा तुम्ही वर्ष 6 महिने वापरू शकता. तुम्ही भाजी करू शकता त्याची. तर ह्या कोंड्यापासून मी तुम्हाला 2-3 रेसिपी दाखवणार आहे. एक कोंड्याची भाजी आणि दुसरा एक पदार्थ दाखवणार आहे. आता हे तुम्हाला मी असेच तळून म्हणजे सॅलो फ्राय करून दाखवणार आहे. तुम्ही तळूनही खाऊ शकता किंवा असे कच्चेही खायला खूप छान लागतात. मला तर असेच आवडते, पण माझ्या मुलाला आवडत नव्हते किंवा मिस्टरांना पण आवडत नव्हते, तर त्यांना मी थोडेसे सॅलो फ्राय करून दिलेले आहे. तर तेल टाकायचं आणि तुम्ही कट करून टाकू शकता किंवा अखंडही असे फ्राय करू शकता. तर मी पूर्ण अखंडच इथे फ्राय करून घेणार आहे. थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मीडियम गॅसवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे. तर खूप छान लागतात. अशी वेगळी काहीतरी रेसिपी आहे. तर जेव्हा उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा कुरडया बनवतात ना, तर असे कोंडा फेकून देण्यापेक्षा असे पदार्थ तुम्ही मुलांना खाऊ घाला. तर त्यामुळे त्यांच्या शरीरात फायबरचं प्रमाण तर जाईलच, पण त्यामुळे त्यांना जीवनसत्वही मिळेल आणि तुमचा कोंडासुद्धा वाया जाणार नाही. काहीतरी नेहमी नेहमी तेच तेच खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो ना, तर म्हणून काहीतरी वेगळं. तर बघा, दोन्ही प्रकार मी केलेले. हे कच्चे ठेवलेले आहे तसेच, हे पण तुम्ही बघू शकता, आणि काही मी फ्राय केले होते. तर मला कच्चे आवडतात म्हणून मी तसेच ठेवले होते. तर हे दोन्ही खूप छान लागतात. तर अशा प्रकारचा एक नवीन कोंड्याचा पदार्थ तुम्ही विस्मरणात गेलेला मी आज तुम्हाला दाखवलेला आहे. तर हा तुम्ही नक्की करून बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओ.